आज आपण आलेलो आहोत निसर्गरम्य अशा ठिकाणी, ते म्हणजे भोसा या गावी. श्री क्षेत्र इंद्रायणी देवीचा माळ, जे की हे गाव परभणीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. एका दंतकथेनुसार इंद्रायणी देवीने आपल्या 2 बहिणीसह बोलकासूर नावाच्या असुराचा इथे वध केला होता. या वधानंतर त्या असुराचे रूपांतर हे पर्वतामध्ये झाले आणि त्यानंतर इंद्रायणी देवीने त्या पर्वतावरच राहण्याचा संकल्प केला. इंद्रायणी देवीच्या मंदिराचे तोंड हे पूर्व दिशेला आहे. तर आता आपण देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि देवीचा मंदिराचा पूर्ण परिसर मधला गाभारा हे आपण बघणार आहोत. देवीची मूर्ती जी आहे ती खूपच छान आहे, सुंदर आहे आणि मनात भरणारी आहे. तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. हा जो श्लोक आहे देवी नारायणी स्तुतीमधील अतिशय प्रसिद्ध असा हा श्लोक आहे. आणि देवीचा जो मंदिराचा गाभारा आहे तो खूप छान अशी सजावट केलेली आहे. अगोदर जे देवीचं जे मुखवटे होते ते फक्त ओट्यावर ठेवलेले होते, पण नंतर आता मंदिर पण बांधलेलं आहे छान. खूप छान सजावट केलेली आहे मंदिराची आणि मुखवटे पण खूप छान आहेत. यात्रेच्या वेळेस हे चांदीचे मुखवटे बसवले जातात. खूप मनमोहक असं सुंदर दृश्य हे देवीच्या मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे, कारण हे उंच माळावर मंदिर आहे. पुढे हे मंदिरातून असं बाहेरून निघण्यासाठी दार आहे. जो आता मी तुम्हाला श्लोक सांगितलेला आहे हे इकडे मंदिराच्या बाहेर पण नंदी, महादेव, गणपती यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्या समोर एक थोडंसं मंदिर बांधलेलं आहे छोटंसं. तिथं पण असं मध्ये गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. आणि इथं थोडंसं हे काचेच्या पेटीमध्ये शिवलिंग आहे, महादेवाची पिंड आहे. इथं खूप छान पिंड आहे, ते काचेमध्ये ठेवलेली आहे. हा जो गणपती आहे तो दगडामध्येच तसाच निघालेला गणपती आहे. मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो छान फरशी बसवलेली आहे त्याला. इथं भोलेनाथाची पण छोटीशी मूर्ती दाखवली. आज थोडीशी गर्दी नाही आहे, यात्रेच्या वेळेस खूप गर्दी असते. जे शिखरावरचं बांधकाम आहे, मूर्त्या आहेत ते पण छान आहेत. आणि पलीकडे जो
तळ दिसतंय ते जिवंत झरा आहे त्या तळ्याला. आणि छान असे फुलांचे हे झाड आहेत बाजूला. तर मी जो अगोदर तुम्हाला श्लोक सांगितला होता, सर्व मांगल्ये म्हणजे हे देवी तू सर्व मंगल गोष्टीमधील सर्वात मंगल आहेस. शिवे सर्वार्थ साधिके म्हणजे तू कल्याण करणारी व इच्छांची पूर्ती करणारी आहेस. शरण्य त्र्यंबके तू भक्तांना आश्रय देणारे आहेस. 3 डोळे असलेली आहेस. गौरी नारायणी नमस्तुते म्हणजे पवित्र, तेजस्वी व शांत स्वरूप भगवान विष्णूची शक्ती असलेली परम माता तुला माझा नमस्कार आहे. असं छान मंदिर, छान असे फुलं, निसर्गरम्य वातावरण. पण आता थोडंसं हिवाळा संपत आलेला आहे, त्याच्यामुळं थोडंसं एवढं हिरवीगार नाही आहे. इकडं भक्तांना बसण्यासाठी पण छान ओटे बनवलेले आहेत. इकडं जे लाल केशरी फुलं मी दाखवते ते पळसाचं झाड जे आहे ते फुलून आलेलं आहे. यात्रेच्या वेळेस इथं थांबायला पण जागा पुरत नाही, एवढे लोक येतात. आणि नवसाला पावणारी देवी आहे. ही दीपमाळ आहे समोर. शिखरावरचं जे नक्षीकाम आहे ते खूप छान आहे. कळस पण छान आहे. मंदिर जरी छोटं असलं देवीचं, तरी देवीची महती खूप मोठी आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सर्व लोक येतात देवीला दर्शनासाठी. आज थोडा शुकशुकाट आहे. रविवार असल्यामुळं थोडेसे लोक आलेले नाहीत. श्री क्षेत्र इंद्रायणी देवस्थान भोसा. मध्ये गेल्यानंतर लगेच इथे देवीच्या समोरच होम पण केलेला आहे. हा यात्रेमध्ये नवरात्रीमध्ये पेटवला जातो होम. आणि त्याच्या समोरच एक देवीचा मुखवटा पण आहे. दानपेटी ठेवलेले, ज्यांना दान करायचं देवीला. असं देवीच्या दारावर खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे दगडामधलं. मी आणखीन डबल देवीच्या समोर आलेले आहे, कारण देवी खूपच सुंदर आणि जो गाभारामधला आहे तो खूपच छान आहे. त्याच्यामुळं मी पण डबल आलेले आहे देवीच्या समोर.
देवी तशी सगळ्या भक्तांना नवसाना पावणारी देवी आहे. सुंदर चेहरा, मुखवटा, कुंकू, आता आपण बाहेर येत आहोत देवीच्या मंदिरातून. समोर पण खूप मोठा परिसर आहे. खूप मोठे मोठे झाड आहेत भक्तांना बसण्यासाठी. पिण्याच्या पाण्याची सोय आहे. मोठ्या मोठ्या सभागृहांचं बांधकाम चालू आहे. हिरवीगार मोठी मोठी झाडे आहेत.